मेवाड राजे कुठे आहे? हा मेवाड नगरीचे राजे उदयसिंग राजे. उदयसिंग राजाकडे मला जायचंय. अहो, तुम्हालाच आम्ही शोधत होतो. आमच्या राजाच्या गळ्यात ही मोडीने माळ टाकली आणि आमच्या राजाचं पुण्याचं पाप झालं. लवकर चला आमच्या बरोबर. तुम्हाला घेऊन चला. तुला मटण बिटन चालते का नाही? वगैरे काही मला कळत नाही. तू काय करतो तू? अरे तसा मटण खातो का? तो कधी सुपारी खातो हो ना? आम्ही पंढरीचे भक्त, आम्ही पंढरीचे भक्त, आम्ही तुझे खातो भक्त, आम्ही तुझे खातो भक्त. मी पापामध्ये पडलेलो आहे. माझ्या तुमचं राशी भाऊचे बघतो आणि तुम्हाला लगेच सांगतो. होय, माझ्या भविष्यामध्ये काय आहे ते बघा. महाराज तुम्ही खूप दानशूर आहात. होय. तुम्ही राहिलेला पाणी देता, होय. भुकेलेला अन्न देता. परंतु तुमच्या नगरीमधून पुण्य निघून गेलेलं आहे. ते पुण्य परत आणण्यासाठी तुम्हाला एक उपाय करावा लागेल. काय करावं लागेल महाराज? सांगितलेला उपाय तुम्ही पूर्ण केला तर तुमचं पुण्य परत येईल. काय करावं लागेल ते सांगा. तुमच्या राणीला होय. शिवदत्त नावाचा मुलगा होईल. त्या मुलाला तुम्ही त्या कालिका मंदिरामध्ये जाऊन त्याचा शिरछेद करा. तुमचं पुण्य परत येईल. म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाला बळी द्यावा लागेल. शिवदत्तामध्ये घेऊन आणि बळी द्यावा लागेल. कालिका मंदिर मध्ये नेऊन त्याला बळी द्यावा लागेल. शिवदत्त नावाच्या मुलाला. महाराज, स्वतःचा मुलगा मी कसा बळी देऊ? जर तुम्हाला पुण्य परत मिळवायचे असेल तर तुमच्या मुलाला बळी द्यावाच लागेल. अन्यथा पुण्य परत येणार नाही. जातो मी. महाराज, एक मिनिट थांबा. म्हणजे जर माझा पुण्य परत आणायचा असेल हो. तर माझ्या मुलाला बळी द्यावा लागेल. हा, तुमच्या स्वतःच्या मुलाला त्या कालिका मंदिराच्या देवळात बळी द्यावा लागेल. तरच तुमचं पुण्य परत येईल. ठीक आहे का महाराज? तुम्ही जा मागे, मी विचार करतोय. जातो महागारी. होय. शिवाई, होय, तुम्हाला पुण्याला जायला लावलंय. महाराज होय. हे पहा, आजपर्यंत विश्वयुद्धामध्ये तुम्ही पुण्यवान राज्य म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध होता. होय. आणि एका स्त्रीने तुमच्या गळ्यामध्ये हार टाकला आणि त्या स्त्रीच्या प्रेमामध्ये तुम्ही पडले आणि सगळं पुण्य या नगरीमध्ये पापाचं पुण्याचं पाप झालं. बरोबर आहे. बरोबर? होय. तर महाराज, पाप करून आपल्याला जमणार नाही. त्या पापाचं पुण्य केल्याशिवाय आपण आपली राणी आपल्या ताब्यात घ्यावी लागेल. आणि तुम्ही जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपल्याला झालेला मुलगा त्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये बलिदान करायचा आहे. तुम्ही काही घाबरू नका. तुम्ही फार पुण्य केलेलं आहे. तुमचा मुलगा सुद्धा तुम्हाला परत मिळेल. परंतु तुम्ही जिद्द सोडू नका. चला. शिवाई, आपण राणी साहेबांना बोलवून घ्या. ओ